श्री शिवलीलामृत ग्रंथाचा अध्याय 13वा वाचल्याने किंवा ऐकल्याने रखडलेली किंवा अडकून पडलेली कामे मार्गी लागतात. आध्यात्मिक प्रगती होते आणि विवाह जुळण्यास किंवा विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होते. हा अध्याय श्री शिवलीलामृत पारायणात रविवारी वाचला जाणारा महत्त्वाचा भाग आहे. श्री शिवलीलामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंदू नमुत्याचे स्कंद पुराणी सुत शौनकादिका प्रति सांगत त्रतोयुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज रमाधव आमनाय आणि वासव स्तविती ज्यासी सर्वदा. शिवमहिमा नेणोनी अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित नरमुंडमाळा अपवित्र बहुत गळा घालित कैसाहा करी ओले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नरकपाळ घेऊन वसे स्मशानी सर्वदा. चिताभस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिल्ले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिन तृतीय नेत्री प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी भक्त देखता नयनी बैसे अवघे देवोनी. दैत्यांसी देवोनियावर येणेची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिधले अभ्युत्थान तेणे दुःखे शोभला. ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी विभाग नेदी पुरली आयुष्याची अवघी तरीच हे बुद्धी उपजली. शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्न पडती असंख्यात याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया. जेणे निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्यां माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा. असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलास वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू नये का. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेणे सर्व कन्या पंचवक्रा सन्मानेसी बोलविल्या. मज विसरला काय म्हणोनी तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाललोचन मृडानी प्रती ते धवा. म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी लावण्यामृत सरिते औधारी कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खळ तू जाताचे तत्काळ अपमानिल शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती नारद तेथे पातला. म्हणे पितृसदना जावया लागून न पाहावा कदाही मान नंदीवरी आरूढोन दाक्षायणी चालली. सवे घेतले भूतगण मनोवेगी पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरला असे. आपुलाल्या पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुनी एक सदाशिव वेगळा करुनी पूजिले ऋषी सुरवर. जैसा उड्डूगणात मिरवे अत्रिसुत तैसा दक्ष मध्ये विराजत शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने. भवानी जवळी आली ते वेळी देखोनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहायची. नंदीवरुनी उतरुनी पितया समीप आली भवानी दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रूमंडळा. जगन्माता गुणनिधान न्याहाळूनी पाहे पितृवचन म्हणे दुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते. मनात दक्ष भावित ईस कोणे बोलाविले येथ कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती. आदी माया प्रवण रूपिणी अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषांत
अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त झाली. प्रळय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात. उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगींद्र. वैकुंठ कैलास डळमळी कमळ भवांडी हाक वाजली. कृतांत काप चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता. हाक घेऊनी शिवगण गेले शिवापाशी धावून. सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही. ऐकता शोभला उमाकांत जेवी महाप्रळयींचा कृत्तांत. हाक देऊनी अद्भुत जटा आपटीत आवेशे. तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रळयरुद्र. वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊनी प्रगटले. वाटे त्याची या तेजांत चंद्र सूर्य बुचकळ्या देत. आकाश असे आसुडत सडा होत नक्षत्रांचा. कुंभिनी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक. दक्षगृही बलाहक रक्तवर्षाव करीत असे. औचित उकलली शिती दिवसा दिवा भीते बोभाती. दक्ष अंगीची सर्व शक्ती निघोनी गेली तेधवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविनला. 60 कोटी गण घेऊन मागुनी धाविनला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावोन ख्याती केली दक्षयागी. वारण चक्र असंभाव्य त्यावरी एकला लोटे कंठीरव. की विनायके घेतली धाव अपार अही पाहोनी. आला देखोनी वीरभद्र पळो लागले देव समग्र. अवदाने सांडुनी सत्वर ऋत्विज पळाले तेथोनिया. आकांतला त्रिलोक प्रळय काळींचा पावक. दुमुदुमीला ब्रह्मांड गोळक शक्रादी देव कापती. एक मलमूत्र भय विसर्जती धोत्रे कळाली नेणती शिती. कुकुट रूपे रोहिणीपती पळता झाला तेधवा. शिखी होऊन या शिखी पळता झाला एकाएकी. यम आपुले स्वरूप झाकी बकवेश घेऊन या. नैऋत्यपती होय काक शशक होय रसनायक. कपोत होऊन या अर्क पळता झाला तेधवा. कीर होऊन रुद्रारी पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले. मिंदियावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिवसुत वीरभद्र पातला. षडबाहू वीर दैदिप्यमान असिलता खेटक धनुष्य बाण. त्रिशूळ डमरूट शोभायमान सायुध ऐसा प्रगटला. पुषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडित. खांडमिशा उपडित ऋत्विजांच्या तेधवा. चरणी धरुनी आपटिले बहुतांचे चरण मोडिले. कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर तेणे दक्षपृतना मारिली सत्वर. कुंडमंडप समग्र विध्वंसुनी जाळीला. देखोनिया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मज आणि सहस्त्राक्ष पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा. तुझ लावीन आता शिक्षा शिवद्वेषिया पाहेपा. विद्युत प्राय असिलता तीव्र उद्व असते महावीर. छेदिता झाला दक्षशिर प्रळय थोर झाला. दक्षशिर गगनी उसळले वीरभद्रे पायातळी रगडिले. मग उमा माधवापाशी ते वेळे देव पातले चहूकडोनी. सकळ सुरांसहित कमळासन करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे ऋषभध्वजा कृपा करून दक्षा लागी उठवी. संतोषोनी कर्पूर गौर म्हणे आणोनी लावा दक्षाचे शिर. परी ते नेदी वीरभद्र पायातळी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संवार. जो शिव नाम न घे अपवित्र जिव्हा छेदीन तयाची. जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदीन. जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णुस्थान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संवारीन तयाते. सर्वथा नेदी मी दक्षशिर काय करीतील विधी हरिहर. मग मेषशिर सत्वर दक्षालागी लाविले. सजीव करोनिया दक्ष तीर्थाटन केला विरूपाक्ष. 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने. महास्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्त्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला. पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची स्त्री मेनका तिचा पुत्र झाला मैनाक पर्वत देखा.
पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझारी, जिची प्रतिमा नाही दुसरी. कमळ जन्मा रुत्रारी, त्यासही दुजी करवेना. तिचे स्वरूप पहावया, हेती सूर भुसुर मिळोनिया. जिचे स्वरूप वर्णावया, सहस्रवदना शक्ती नव्हे. मृगमीन कल्हार खंजन, कुरवंडी करावे नेत्रांवरून. अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण, चरणांगुष्टी न तुळे तिच्या. आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज, देखोनी लज्जित होय द्विजराज. कंठीरव देखोनी जिचा माज, मुख न दावी मनुष्या. परमसुकुमार घनश्याम वर्णी, ओतिली इंद्रनीळ गाळुनी. दंत तेज पडता मेदिनी, पाषाण महामणी पै होती. आदी माया प्रणव रूपिणी, ते झाली ही मनग नंदिनी. अनंत शक्तींची स्वामिनी, वेद पुराणी वंद्यजे. कोट्यानुकोटी मिनकेतन, सांडणी करावी नखांवरून. अंगींचा सुवास संपूर्ण, ब्रह्मांड फोडोन वरी जाय. ब्रह्मादिदेव मुळीहुनी, गर्भी पाळी बाळेतींनी. बोलता प्रकाश पडे सदनी, निराळवर्णी कोमलांगी. सहज बोलता शिती, वाटे रत्नराशी विखुरती. पदमुद्रा जेथे उमटती, कमळे उठती दिव्य तेथे. त्या सुवासासी वेधोनी वसंत, भोवता गडबडा लोळत. केवळ कनकलता अद्भुत, कैलासाहुनी उतरली. नंदीसहित त्रिपुरारी, येऊनी हिमाचळी तप करी. शिवदर्शना झडकरी, हिमनग येता झाला. घालोनिया लोटांगण, करीत तेव्हा बहुत स्तवन. यावरी पार्वती येऊन, करीत भजन शिवाचे. 60 सहस्र लावण्य खाणी, सवे सवे सखिया जैशा पद्मिनी. तयांसहित गजास्य जननी, सेवा करी शिवाची. द्वारी सुरभी पुत्र रक्षण, ध्यानस्थ सदा पंचवदन. लाविले पंचदश लोचन, सदा निमग्न स्वरूपी. तारकासुराचे पुत्र तिघे जण, तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन. तीही घोर तप आचरोन, उमारमण अर्चिला. सहस्र दळ कमळे करून, त्रिवर्ग पूजिती त्रिनयन. सहस्रांत एकन्यून, कमळ झाले एकदा. तिघेही काढून नेत्र कमळे, शिवार्चन करीते झाले. मागुती एक न्यून झाले, मग स्वशिर कमळे अर्पिली. प्रसन्न होऊन त्रिनेत्र, तिघे उठविले तारकापुत्र. तिघांचे दिधले अपेक्षित वर, झाले अनिवार त्रिभुवनी. तिघांचे चतुर्मुख प्रसन्न होऊनी, त्रिपुरे दिधली अंतरिक्ष गमनी. दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधोनी, निमिषार्धे एक होती. इतुक्यात जो धनुर्धर, मारील लक्ष साधुनी शर. त्रिपुरांसहित संवार, तुमचा करील निर्धारे. यावरी त्या तिघाजणी, त्रिभुवन त्रासिले बळे करुनी. देव पळविले स्वस्थानाहुनी, पिढिली धरणी बहुपापे. मग देव ऋषी सकळ मिळवून, वैकुंठपतीस गेले शरण. गरुडध्वज सर्वांसी घेऊन, शिवापाशी पातिला. करिता अद्भुत स्तवन, परमसंतोषला पंचवदन. म्हणे मी झालो प्रसन्न, मागा वरदान अपेक्षित. म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत, देव ऋषी झाले पदच्युत. शिव म्हणे पाहिजे रथ, त्रिपुर मर्दना कारणे. तव देव बोलती समस्त, आम्ही सजोनी देतो दिव्य रथ. मग कुंभिनी संदन होत, चक्रे निश्चित शशीमित्र. मंदरगिरी अक्ष होत, स्तंभ झाले चारी पुरुषार्थ. चारी वेद तुरंग बळवंत, मूर्तिमंत पै झाले. सारथी विधी होत सत्वर, लाविले शस्त्रांचे वागदोर. पुराणे तटबंध साचार, उपपुराणे खिळे बहु. कनकाद्री धनुष्य थोर, धनुर्जा होत भोगींद्र. वैकुंठीचा सुकुमार, झाला शर तेजस्वी. रथी चढता उमानाथ, रसातळी चालिला रथ. कोणासी न उपडे निश्चित, मग नंदी काढित शृंगाने. मग संदनी एक चरण, दुजा नंदीवरी ठेवून. अपार युद्ध करून, त्रिपुर दळे संवारिली. होता युद्धाचे घनचक्र, वीरभद्रे संवारिले असुर. परी अमृतकुंडे समग्र, दैत्यांकये अस्तिपै. अमृत शिंपिता अमित, सजीव होती सवेची दैत्य. शिवे मेघास्त्र घालुनी समस्त, अमृतकुंडे बुडविली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती, लक्ष साधी मृडानिपती. दिव्य सहस्र वर्षे झाली याची रीती, न लागती पाती कदापि. अंगी लोटला धर्मपूर, ते हे भीमरथ गंगाथोर. नेत्रेंचे जलबिंदू पडता अपार, रुद्राक्ष तेथे झाले. दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर,
तेणे असुरांचे जय अपार, मग बौद्ध रूपे श्रीकरधर दैत्य स्त्रियांत प्रवेशला. वेदबाह्य अपवित्र प्रगट केले चार्वाकशास्त्र, पतिव्रता धर्मच मोडोनी समग्र व्यभिचार कर्मे करविली. तेणे दैत्यांचे झाले अकल्याण, तव इकडे शिवेद लक्ष साधून धनुष्यी योजिला विष्णुबाण, पाशुपतास्त्र स्थापुने. उगवले सहस्र मार्तंड, तैसे अस्त्र चालिले प्रचंड, की उभारिला कालदंड संहारावया विश्वाते. की प्रळयाग्नीची शिखा सबळ, की कृतांताची जिव्हा तेजाळ, की ते प्रळय मेघातील मुख्य चपळा निवडिली. की सप्तकोटी मंत्र तेज पाही, एकवटले त्या अस्त्राठाई, देव दैत्य भयभीत हृदयी, म्हणती कल्पांत मांडिला. न्याससहित जपोनी मंत्र, सोडोनी दिदले दिव्यास्त्र, नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी. सहस्र विजा कडकडती, तैसी धाविनली अस्त्रशक्ती, भये व्यापिला सरितापती, अंग टाकू पाहती दिग्गज. देव विमाने पळविती, गिरिकंदरी असुर पडती, एक मूर्छना येऊनी पडती, उठती ना मागुते. त्या अस्त्रेन लागता क्षण, त्रिपुरे टाकिली जाळून, त्यात तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न साह्य झाला तया ते. तिन्ही ग्रामसेनेसहित त्रिपुरे भस्म झाली तेथ, देव शिवस्तवन करीत चरण धरित सप्रेमे. त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर, तेणे प्रळय मांडिला थोर, देव पळविले समग्र, चंद्र सूर्य धरुनी नेले. भागीरथी आदी गंगा पवित्र, धरुनी नेतस तारकासुर, देवांगना समग्र दासी करोनी ठेविल्या. ब्रह्मा विष्णू शचीवर, करीती एकांती विचार, म्हणती शिव उमा करावे एकत्र, होईल पुत्र षण्मुख. त्याचे हस्ते मरेल तारकासुर, मग बोलावूनी पंचशर, म्हणती तुवा जाऊनी सत्वर, हिमा पार्वती ऐक्य करी. हिमाचयी जप करी ओमकेश, मन्मथा तू भूलवी तयास, मग रतीसहित कुसुमेश शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपात रती जेव्हा प्रवेशत, वसंते वन समस्त शृंगारिले ते धवा. शिवाच्या मानसी सतेज, प्रवेशला शहरी ध्वज, पाखरी करीती बहु गजबज, शिवध्यान विक्षेपती. ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर, गेला होता तेव्हा दूर, तो पार्वती होऊनी कामातूर, पाठीसी उभी मन्मथाच्या. शिवे उघडिले नयन, तो पुढे देखिला मीन केतन, म्हणे माझ्या तपासी केले विघ्न, मग भाललोचन उघडिला. निघाला प्रळय वैश्वानर, भस्म गेला कुसुमशर, फाल्गुनी पौर्णिमा साचार, काम जाळीला ते दिनी. शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन, स्मगृह शब्द उच्चारून, नानापरी उपवासिती. शिवाची आज्ञा तैपासून, फाल्गुन मासी हुताशनी करून, जो हे व्रत न पाळी पूर्ण, औदसा जाण त्याबाधी. ऐसा संवारून पंचक्षर, विचार करूनी पंचवक्र, तात्काळ उठवनी कर्पूर गौर, गेला कैलास सदनासी. रती शोक करी बहुत, मग समाधान करी निर्जरनाथ, म्हणे कृष्णावतारी तुझा कांत, रुक्मिणी उदरी अवतरेल. कमलासने कन्येसी भोगिता, कंदर्पासी शाप दिदला होता, की शिवदृष्टीने तत्वता भस्म होसील कामातू. असो इकडे ही मनग कुमारी, शिवप्राप्ती लागी तप करी, सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी, वरी कन्या ही मनगाची. पार्वती तप करी जेवणी, शिव तेथे गेला बटुवेश धरुनी, गायनाच्या छंदे करुनी, पुसे भवानी प्रती तेव्हा. कासया तप करीसी तेथ, एरी म्हणे जो कैलासनाथ, पती वावा एतदर्थ, आचरे तप येथे मी. बटू बोलले ते अवसरी, तू हव हिमनग राजकुमारी, शंकर केवळ भिकारी, महाक्रोधी दारुण. ओले गजचम्र प्रावरण, शार्दूल चम्र नेसला सर्पभूषण, वसविले महास्मशान, भूतगण सभोवते. तरी विष्णू विलासी सगुण, त्यासी वरी तू ऐक वचन, तुझ योग्य पंचवदन, वर नव्हे सर्वथा. ऐकता शोभली जगन्माता, म्हणे शिवनिंदका होय परता, वदनन दाखवी मागुता, परमखळा द्वेषिया. शिवनंदक जो दुराचार, त्याचा विटाळ न व्हावा साचार, तुझ शिक्षा करीन निर्धार, विप्र म्हणून राहिले. देखोनी दुर्गेचा निर्धार, स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर, पार्वतीने करून जय जयकार, चरण दृढ धरियेले. शिव म्हणते समयी, प्रसन्न झालो मग लवलाही, अंबिका म्हणे ठाव देई, अर्धांगी तुझ्या जगदात्म्या. अवश्य म्हणून त्रिपुरारी, कैलासासी गेला ते अवसरी, पितृसदना झडकरी, गेली तेव्हा जगदंबा.
मग सप्त ऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले, हिमनगे ते आदरे पूजिले, षोडशोपचारे करुनिया. अरुंधतीने नेऊन भवानी पाहिली अवलोकून, म्हणे शिव आणि भवानी पूर्ण, जोडा होय निर्धारे. मन्मथ संवत्सर चैत्र मासी, लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी, निश्चय करुनी सप्तऋषी, स्वस्थानासी पातले. कधी होईल शिवगौरी लग्न, इच्छिती ब्रह्मेंद्रादी सुरगण, तारकासुराचा तो प्राण, शिवपुत्र घेईल कधी. इकडे नंदीसी पाठवून ते वेळे, सर्व देव शिवे बोलविले, घेऊन त्रिदशांचे पाळे, पाकशासन पातला. इंदिरे सहित इंदिरावर, सावित्री सहित चतुर्वक्र, 88 सहस्र ऋषीश्वर शिष्यांसहित निघाले. सिद्धचारण गुह्यक, पितृगण मरुद्धन वसु अष्टक, 11 रुद्र 12 यक्षनायक पातला. आपुल्याला वाहनी बैसोन, नवग्रह अष्टनायिका आदी करून, किन्नर गंधर्व सर्वही, एवं सर्वांसहित शंकर हिमालयासी आला तत्वर. नगेंद्र येऊनी समोर, पूजोनी नेत सकळाते. दशसहस्र योजने मंडप, उभविला ज्याचे तेज अमुप, सुवर्ण सदने दैदिप्य, जानवशासी दिधली. शिवस्वरूप पाहता समस्त, वराडी होती विस्मित, एक म्हणती रुद्ध बहुत, पुराण पुरुष अनादी. हा आहे केवळ निर्गुण, नवरी स्वरूपे अतिसगुण, असो देवक प्रतिष्ठा करून, मूळ आला हिमाद्री. आद्यंत अवघे साहित्य, कमलोद्भव स्वये करीत, नवनिधी अष्ट महासिद्धी राबत, न्यून तेथे नसे काही. असो नवरा मिरवित, नेला आपल्या मंडपात, मधुपर्कादी पूजाविधी समस्त, हिमाचळ करीतसे. लग्नघटिका आली जवळी, तव ते शृंगार सरोवर मराळी, बाहेर आणली हिमनग बाळी, उभी केली पटाआड. लग्नघटिका पाहे दिनपती, मंगळाष्टके म्हणेस बृहस्पती, ओम पुण्य निश्चिती, कमलासन म्हणतसे. असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणीग्रहण, होमासी करीती प्रदक्षिण, शिवशक्ती ते धवा. इतुके याज्ञिक झाले सर्वही, परिनोवरी कोणी देखिले नाही, प्रदक्षिणा करिता ते समयी, पदनख देखिले विधीने. कामे व्यापिला सूर्य जामात, पटपटा वीर्यबिंदू पडत, 60 सहस्र वालखिल्य तेथ, जन्मले क्षण न लागता. अन्याय देखुनी थोर, मदनांतक कोपला अनिवार, ब्रह्मयाचे 5वे शिर, छेदून टाकिले ते धवा. झाला एकची आहाकार, त्यावरी वैकुंठीचा सुकुमार, समाधान करी अपार, चतुर्वक्र नाम तैपासुनी. असो यथाविधी सोहळे, 4 दिवस संपूर्ण झाले, सकळ देव गौरविले, वस्त्रालंकारी हिमनगे. सवे पार्वती घेऊन कैलास आला शूलपाणी, यावरी सर्व देव मिळोनी, प्रार्थित झाले विश्वनाथा. कुंडली विश्वाची उत्पत्ती, मन्मथ उठवी उमापती, मग तो मीनध्वज पुढती, अनंग करोनी जीवविला. अंधकपुत्र तारकासुर, तेणे पळविले देव समग्र, शिवासी होईल कधी पुत्र, देव समग्र वांछिती. 4 युगेपर्यंत, शिव उमा एकांती रमत, परिनोहे वीर्यपात, नवे सुत याकरिता. तो तारकासुरे केला अकांत, स्वर्ग जाळिले समस्त, देवललना धरुनी नेत, दासी बहुत पै केल्या. देव शिवासी शरण जाती, तव ती दोघे एकांती रमती, देव ऋषी बाहेर तिष्ठती, प्रवेश कोणा नवेची. मग अग्नी आत पाठविला, अतित वेश तेणे धरिला, तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला, देवी पाठविला मित्र म्हणोनी. हाक फोडोनी भिक्षा मागत, शिव पार्वतीस आज्ञापित, माझे वीर्य धरोनी अद्भुत, भिक्षा देई अतिताते. मग अमोघ वीर्य धरून, अग्निसी देत अंबिका आणून, सांडले जेथे वीर्य जाण, रेतकूप झाला तो. तोची पारा परमचंचळ, न धर्वे वीर्य कोणा हाती तेजाळ, असो कृशानने वीर्य तात्काळ, प्राशन केले ते धवा. अग्नी झाला गरोदर, परमलज्जित हिंडत कांतार, तो साही कृत्तिका परमसुंदर, ऋषीपत्न्या देखिल्या. त्या गंगेत स्नान करोनी, तापत बैसल्या साही जणी, तव अग्नीने गर्भ काढूनी, पोटात घातला साहींच्या. साही जणी झाल्या गर्भिणी, परम आश्चर्य करती मनी, मग लज्जेने गर्भ काढूनी, साही जणींनी त्यागिला. साहींचे रक्त एक झाले, दिव्य शरीर तात्काळ घडले, 6 मुखे हस्त शोभले, 12 सरळ तेजस्वी. कार्तिक मासी कृत्तिका योगी, कुमार जन्मला महायोगी, मयूर वाहन भस्म अंगी, उपासित शिवाते. शिवे निजपुत्र जाणोनी, नेओनी लाविला अपर्णास्तनी,
सप्तवर्षे मृडानी लालन पालन करित्याचे. देवांसी सांगे वैश्वानर, शिवासी झाला स्कंदपुत्र. ऐकता देव समग्र, तारकावरी चालिले. सेना जयाची 72 अक्षोहिणी, त्याचे नगर वेढीती सुधापानी. पृतने सहित तेच क्षणी, तारकासुर बाहेर निघे. इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन, सेवापतित्व दिधले संपूर्ण. दिव्यरथी बैसवून, अभिषेकीला कुमार. इकडे तारकासुर सुधापानी, युद्ध करीती झोट धरणी. देव त्रासविले दैत्यांनी, आले पळोनी कुमाराकडे. स्कंदापुढे कर जोडून, देव करीती अपार स्तवन. रक्षी तारकासुरापासून, शिवनंदन तोषला. देवांचा वृत्तांत जाळोनी सकळ, कुमारे धरिले रूप विशाळ. तो तारकासुर धाविनला प्रबळ, शिवकुमार लक्षुणी. 33 कोटी सुरुवात, उभे स्वामीचे पाठीभार. तारका अंगी बळ अपार, 10,000 कुंजरांचे. तारकासुर अनिवार, वर्षे सायकांचे संभार. स्वामीचे पाठीसी सूर, लपती सत्वर जाऊनी. लक्षुनी या पाकशासन, तारके शक्ती दिधली सोडून. प्रळय चपळेसी मागे टाकून, मनोवेगे चालली. भयभीत शक्र होऊन, करी हरिस्मरण कर जोडून. म्हणे हे इंदिरा मानस रंजन, निवारी येऊनी शक्ती हे. ब्रह्मानंदा विश्वव्यापका, दशावतार चरित्र चाळका. मधुमुर नरकांतका, निवारी प्रळय शक्ती हे. वैकुंठीहुनी योगमाया, हरीने धाडिली लवलाया. तिने ते शक्ती परतोनिया, एकीकडे पाडिली. यावरी तारकी बाणांचे पूर, स्वामीवरी सोडिले अपार. मुख पसरोनी शिवकुमार, तितुके गिळता जाहला. नाना शस्त्रे अस्त्रशक्ती, तारके सोडिल्या अनिवार गती. तितुके गिळल्या सहज स्थिती, शास्त्र संख्या वदनाने. कल्पांतर रुद्रा समान, भयानक दिसे मयूर वाहन. तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून, तेही गिळी अवलिळे. जितुके शस्त्र मंत्र निर्वाण, तितुके प्रेरितसे चहूकडून. प्रळय काळासम शिवनंदन, गिरीशण न लागता. मग निशस्त्र तारकासुर, स्पंदाहुनी उतरला सत्वर. स्वामीवरी द्यावे अनिवार, सौदामिनी सारिखा. ऐसे देखोनी षडानन, कृतांत ऐसी हाक देऊन. रथाखाली उतरून, मल्लयुद्ध आरंभिले. 7 दिवसपर्यंत युद्ध झाले परम अद्भुत. तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी. पायी धरोनी अवलीला, चक्राकार भोवंडीला. मग धरणीवरी आपटीला, चूर्ण झाला मृदटवट. निगोनिया गेला प्राण, दुदुंबी वाजवी शची मरण. पुष्पे वर्तती सुग्रण, कर जोडूनी स्तुती करीती. मारिला जेव्हा तारकासुर, तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार. मग सेनापतित्व समग्र, इंद्रे त्यासी दिदिले. तारकासुराचे नगर, इंद्र लुटिले समग्र. देवस्त्रिया सोडविल्या सत्वर, सर्व देव मुक्त झाले. लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष, कुमार गेला वाराणसीस. नमुनी शिवमृडानीस, सुख अपार दिदले. मग झाले मौजी बंधन, सर्व तीर्थे करी षडानन. मग कपाटी बैसला जाऊन, अनुष्ठान करी सुखे. षडाननास भवानी म्हणत, ब्रह्मचर्य केले आजपर्यंत. आता स्त्री करुनी यथार्थ, गृहस्थाश्रम करी की. षडानन म्हणे अंबे प्रती, सांग स्त्रिया कैशा असती. म्या देखील नाहीत निश्चिती, कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा, मज सारिक्या स्त्रिया सर्वत्र. ऐकता हासे आले कुमारा, काय उत्तरा बोलत. तुझ सारिक्या स्त्रिया जरी, तुझ समान मज निर्धारी. तुझ्या वचनासी मातुश्री, अंतर पडो नेदिमी. ऐसे कुमार बोलोन, महाकपाटात जाये पळोन. मग ते जगन्माता आपण, धरू धाविनली तयाते. नोटोपे कुमार ते क्षणी, अंबा दुःखे पळे धरणी. जे त्रिभुवनपतीची राणी, वेदपुराणी वंदजे. अरे तू कमारा दाविदनना, आला माझ्या स्तनासी पान्हा. कोणासी पाजू षडानना, निज वदना राखवावी. घेई तुझे दूध लोणी, म्हणून कुमार वर्मी ते क्षणी. बोले तेव्हा शापवाणी, क्रोधे करुनी कुमार तो. माझे दर्शनात जी स्त्री येईल, ती सप्तजन्म विधवा होईल. स्वामी दर्शना पुरुष येईल, कार्तिक मासी कृत्तिका योगी. जो जन्म सौभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग. अनामिक हो अथवा मातंग, दर्शने लाभे समानची. ऋषी विनविती समस्त, भवानी तुझे रागी तळमळत. भेटोनी येई त्वरित, वाराणसीसी जाऊनी. मग स्वामी आनंदवना जाऊनी, आनंदविली शिव भवानी. उभयंतांचे समाधान करुनी, मागुती गेला पूर्वस्थळा.
स्कंदपुराणी कथासुत शौनकादिकां प्रति सांगत ऐकता विज्ञे समस्त क्षणमात्रे दग्ध होती. अपर्णा हृदय अब्ज मिलिंदा श्रीधरवरदा ब्रह्मानंदा पूर्णब्रह्मा अनादिसिद्धा आनकनंदा जगद्गुरु. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड त्रयोदशोध्याय गोडहा इति त्रयोदशोध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचा अध्याय 14 हा शेवटचा व कळसाध्याय मानला जातो. हा अध्याय श्रद्धेने वाचल्याने किंवा ऐकल्याने संकटे दूर होतात, कुटुंबात सुखशांती नांदते आणि भगवान शंकराची विशेष कृपा लाभते. या अध्यायात शिवपार्वती आणि त्यांचे पुत्र बाळ गणेश व कार्तिकेय यांच्यातील प्रेमळ व बाललीलांचे सुंदर वर्णन आहे, ज्यामुळे घरात आपुलकी व आनंद वाढतो. श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानी वरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या. तुझ्या कृपाबळे समस्त 13 अध्यायापर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकादिका लागून सूत सांगे नैमिषारण्यी सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्यांची कथा. दोघेही दाकुटे असत जगदंबा खेळवी प्रीतीने. गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान शुंडादंडे करून दुग्ध ओढीत गजास्य. अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती शुंडित पाय साठवणी षण्मुखाप्रती बोलतसे ते धवा. म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मादिकाचे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घेमी. षडानन म्हणे चराचर जननी लंब नासिक मज लागुने उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते. शुंडेसी धरुनिया खाले पाडू काय ए वेळे माते याचे नासिक विशाळ आगळे का हो ऐसे केले तुवा. इंद्रचंद्र मित्र निर्जर व मूर्ती प्रसवलिस मनोहर परी हा लंब नासिक कर्णथोर दंत एक बाहेर दिसत असे. ऐसा का प्रसवलिस बाळ ऐकता हासे पयफेन धवल धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिसीही हास्य नाटोपे. स्कंद म्हणे जननी पाही यासी उतरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशाखाली बैसविले. षण्मुख आडवा घेऊन स्तनजी घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रोंदोनी रडो लागली ते धवा. ते देखोनी गणनाथ पोट धरोनी गदगद हसत म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत हाक फोडित आक्रोशे. एक स्तन घातला याचे वदनी आणिक 5 आणसी कोठोनी ऐसे ऐकत पिनाक पाणी काय हसोनी बोलत. काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलिस नंदन या परी अपर्णा सुहास्य वदन प्रतिउत्तर देतसे. म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता असला त्रिनयन पुत्र पाहोन सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती लील कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकोनी धावून आली जगत्रय जननी वक्रतुंडासी हृदय धरुनी म्हणे बाळका काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येऊन अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे. जगदंबा मग हासून अग्निसंभूताप्रती बोले वचन गजवदनासी कठीण भाषण ऐसे कैसे बोललासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलून येणे मोजिले माझे 12 नयन. यावरी हैमवती हासोन एकदंताप्रती बोलत म्हणे हे तू अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले. यावरी नागानन बोले ऐक माते अन्याय याचा माझी शुंडा लंबायमान येणे मोजली चवंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करीताडन अंबेयासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त
यावरी करीमुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा. याचा अन्याय एक सांगेन, ऐकता तू यासी करशील ताडन. नगात मजा आणि त्रिलोचन, सावधान होऊन ऐकती. इभमुख म्हणे भेडसावून, मज बोली लहान सहावे वचन. तुझे पोट का थोर पूर्ण, मोदक बहु बक्षिले. ऐसे ऐकता मृडानी, दोघांचे हृदय धरी प्रीती करुनी. दोघांचे प्रिय वस्तू देऊनी, समजाविले ते धवा. यावरी मदनांतक पाहे, सिंहासनी बैसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाहे, हास्यवदन करुनिया. यावरी विरूपाक्ष बोलत, का हो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत, नवल एक दिसतसे. तुमच्या जटामुकुटात ललनाकृती काय दिसत. तुमची करणे अद्भुत, पद्मज बिडोजा समजेना. कैलासपती म्हणे इभ गमने, हरीमध्ये मृगशावक नयने. मस्तकी जळ धरिले वरानने, बिंबाधरे पिकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी, हेरंब जननी म्हणे कपाळमाळी. जळांतरी स्त्रीचे वदन येवेळी, दिसते मज भालनेत्रा. यावरी बोले कैलासराज, विद्र माधरे मुख नव्हे ते वारिज. शोभायमान सतेज, टवटवीत दिसतसे. यावरी सजल जलद वर्णा, स्कंदमाता म्हणे पंचदश नयना. कुरळ केश व्याघ्र चम्र वसना, कृष्णवर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन. नसतेची पुससी छंद घेऊन, रमा रमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळासी भोवया का खटवांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी, आमनाय श्रुती नेणती. यावरी बोले हिमनग जामात, भ्रुकट्या नव्हे पाहे त्वरित. सलिल लहरी तळपत, दृष्टी तरळली तुझी काहो. यावरी सकळ प्रमादांची स्वामिनी, बोले कंबुकंठी कमंडलुस्तनी. म्हणे कैरवासम नेत्र पिनाक पाणी, काहो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत, कमळाभोवते नीर बहुत. नेत्र नव्हे त मीन तळपत, हंसगमने निरखिबरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ, त्रिपुरहर सुंदरी बोले प्रेमळ. म्हणे राजीवा स्तन युगुळ, कमंडलू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूळ पाणी, ऐसे वसुधाधर नंदिनी. ते स्तन नव्हे ती दोन्ही, विलोकोनी पाहे बरे. गंगा रथाचे दोन्ही तीरी, चक्रवाक्य बैसली साजिरी. दुर्गा म्हणे मदनारी, बहुत साहित्य पुरवितसा. एकाचे अनेक करून दाविले हे त्रिभुवन. तुमचे मौनेची धरावे चरण, बोलता अप्रमाण न म्हणावे. मग मांडून या सारी पाठ, खेळती दाक्षायणी निळकंठ. ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ, भक्त होती त्रिजगती. दोघे खेळता आनंदघन, तो आला कमलोद्भव नंदन. ब्रह्मवीणा वाजवून करी स्तवन अपार. मग क्षण एक स्वस्थ होऊनी, वेळ विलोकी नारद मुनी. म्हणेपण केल्या वाचुनी, रंग नये खेळाते. दोघांची मानले ते बहुत, मग पण करून या खेळत. जिंकिले तासी एकवस्त, आपुली द्यावी निर्धार हा. जिंकिती झाली मेनका नंदिनी, व्याघ्रांबर घेतले हिरोनी. नारद मुनी हसतसे, दुजाही डाव जिंकिता भवानी. घेतले गजचर्म हिरोनी, एकामागे एक तेची क्षणी. 10 आयुधे घेतली, जो तो डाव जिंकी भवानी. सर्व भूषणे घेतली हिरोनी, शेवटी कौपिनही सांडोनी. शंकर झाला दिगंबर, सुरभिपुत्र जिंकिला. तोही देवीने आपुला केला. नारद गदगद हासिन्नला, काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून, गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन, तू निर्गुण निराकार. चराचर आहे मायाधीन, तुझे इणे दिधले सगुणपण. एरवी तू अव्यक्त पूर्ण, तुझ कोण पुसत होते. एवं तू मायाधीन झालासी पूर्ण, आता भक्तांसी कैसे दाविसी वदन. ऐसे ऐकता भाललोचन, गेला रुसून घोरवना. इतुके कृत्य करून, गेला तेथुनी ब्रह्मनंदन. शंकरी सर्वसंग टाकून, निरंजनी वास गेला. शोधिता न पडे कोणासी ठाई, योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मुळाग्र कोठे काही, जाती कुळ नसेची. नामरूप गुणातीत, गोत्रवर्ण आश्रम विरहित. चहुदेहांसी अतीत, कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊन या, वनासी चालिली शोधावया. गिरीकंदरी मठ गुहा शोधून या, भागली बहुत जगदंबा. सर्व ही तीर्थे शोधिली सवेग, बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधित अष्टांग योग, योगी या ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन, एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर, एक घेती वायूचा आहार. त्यांचेही पुसता श्रीशंकर, कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ, करीती हिंसा बलिदान. परितेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा.
एक 64 कळा दाविती, एक 14 विद्या मिरविती, एक वादविवाद निगुती, करिता बहुत भागले. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन, लोकांसी सांगती उपदेश ज्ञान, परी उमा रमण दुरावला. एक नाशिती कुशमृत्तिका उदक, म्हणते आम्ही इतुकेनी पावन देख, त्यांचेही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता. जे आदी माया विश्वजननी, अनंत शक्तींची स्वामिनी, ते श्रमली नाना साधने, इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप, शिराब्दी जापती करितप, मघवा द्रोहिण करीती साक्षेप, निशिदिनी याची लागी. ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम, उपासना मार्ग उत्तम, अथर्वण स्थापितसे. सामवेद सांगे गायन, न्यायशास्त्री भेद गहन, म्हणती ईश्वर समर्थ जीवसान, त्याचे पद न पावती ते. मीमांसक स्थापिती कर्ममार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग, पातंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसुनी उरले उत्तम, वेदांती म्हणती तेची ब्रह्म, तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्र अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊनी, जगदंबा आहे घोरवनी, सकळ अभिमान टाकूनी, वल्लभा मी शरण तुते. सकळ तत्वे शोधिता साचार, शेवटी होय साक्षात्कार, तैसा हिमाचळी त्रिपुरहर, विलोकिला जगदंबेने. तो स्वात्ममुखी झाला तल्लीन, झाकिले असती पंचदश नयन, देवी म्हणे श्वशुर गृही येऊन, रहिवास केला असे. अपर्णामनी विचारी, याची रूपे जवळी जाऊ जरी, तरी मजवरी अवसरी क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून, मयूर पिच्छांचे केले वसन, अनुपम वेश धरून, मुरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांड माळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा, तिने स्मरहर मोहिला, नृत्य गायन करुणिया. अनंत शक्ती भोवत्या विराजती, विमानी अष्टनायिका तन्मय होती, किन्नर गंधर्व आश्चर्य करीती, गायन रीती ऐकुनिया. वैरभाव वनचरे विसरती, आहार त्याजीला तन्मय होती, नद्यांचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन, विधुकुरंग गेला वेधोन, कुंभिनी भार सांडोन, फणीपतीवरी येऊ पाहे. अंगीचा सुटला दिव्य दामोद, देव पाहती होऊनी षटपद, नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारींचे. शीतलत्व दाहकत्व सांडून, वाटे ताटक झाले विदुचंड किरण, देवललना म्हणती ओवाळून, इजवरून जावे समजती. आदी जननीचे अपार लाघव, नेणती शक्रादी कमलोद्धव, दिव्य हिरे खाणींचे वैभव, दंत तेजे झाकिले. दंतपंक्तींचा झळकता रंग, खडे ते हिरे होती सुरंग, तनुचा सुगंध अभंग, नभ भेदुनी वरी जाय. पदमुद्रा जेथे उमटत, सुवास कमळे तेथे उगवत, जेथींच्या परागासी वेधोनी वसंत, प्रदक्षिणा करी प्रीतीने. अनंत विद्युलता कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ, नेत्र उघडोनी जाश्वनीळ, पाहता झाला तेधवा. पायी पैंजण नुपुरे रुंजुंती, त्यात शुद्र घंटा रसाळ गर्जती, करींची कंकणे झणत्कारती, नृत्यगती सरसीच. भुलता चाप चढवणी, कामशत्रू विधीला नयन कटाक्ष बाणी, नयकुरंग पाडीला धरणी, सुरवरा कळणी न कळेची. दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण, पंचबाणे व्यापीला पंचवदन, तपध्यान विसरून वृत्तांत पुसे ती येते. म्हणे तू नारी कोठील कोण, कामानळ शांतवी वर्षो निघन, तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी येसे दुजे नाही. तुझा वदन इंदू विलोकून, चकोर झाले माझे नयन, आता वरी मज लागून, तुझ अधीन मी झालो. यावरी बोले भिल्लिणी, उमे ऐसी ललना टाकूनी, का बैसलासी घोरवनी, कैलास भुवन त्यजोनिया. मी तो परनारी निश्चित, न वरी न घडे कदा सुरत, तुवा मन जिंकिले नाही यथार्थ, तरी तपस्वी कैसा तू. यावरी बोले पिनाक पाणी, मी दुर्गेवरी आलो रुसोनी, तिचे मुख न पाहे परतोनी, नाम स्वप्नी न घेची. यावरी भिल्लिणी बोलत, पती माझा रागिष्ट अत्यंत, हे त्रिभुवन जाळील क्षणात, अनुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ, ही बहुकाळाची कठीण अत्यंत, दक्ष यागी उडी घालीत, क्रोध अद्भुत तियेचा. पुढे गेली पर्वताचे पोटी, मागुती तिसी वरी मी दुर्जटी, परिती कवटाळीन मोठी, अति कपटी मी जाणे. भिल्लिनी म्हणे ऐकिले कानी, तू कपटी आहेस तिजहुनी, शिरी ठेविले स्वर्धुनी, भोळी भवानी अत्यंत. दुर्गे एसी पट्टराणी, टाकुनी का हिंडसी वनी, परललना देखुनी नैनी,
गळा येऊनी पडो पाहसी, मागुती बोले कैलासनाथ, क्षणात सृष्टी घडामोड करीत, शुभ निशुंभाती दैत्य युद्ध करूनी मर्दिले तिने. ती जरी येथे आली धावून, उदंड प्रार्थना केली पूर्ण, तरी मी नव जाये परतोन, कैलासासी निश्चय. तिसी न करी संभाषण, तुझी वरी मी झालो तुझा अधीन, जिकडे नेशील तिकडे येईन, वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी, भवानी बैसली तुझ्या पाठी, 2 वेळा वरीला दुर्जेटी, तिची गती हे केली. मग माझा पाड काय तुझं, केव्हा टाकून जाशील न कळे मज, द्युतीपण खेळता सहज, तुचे त्वांची हरविले. न बोलेची मदन दहन, भिल्लेणी मागुती, करी नृत्य गायन, मग उठिला पंचदक्ष नयन, तिची आलिंगन द्यावया. अंबा चालिली सत्वर, दीर्घ शब्दी बोले त्रिपुहर, मुख शशी दावी सुंदर, भाक घेई पै माझी. तू मज माळ घाली येऊन, मी न जाय तुझ टाकोन, मग जगदंबा बोले हासोन, व्यावे भुवन माझिया. मग मी तुमची होईन कामिनी, अवश्य बोले खटवांग पाणी, मदनांतक वेदोनी, कैलासासी नेला ते दवा. सिंहासनी बैसवून षोडशोपचारी केले पूजन, देवीने दृढ धरिले चरण, कंठी माळ घातिली. देवी आपुले स्वरूप प्रगट करी, तटस्थ पाहे त्रिपुरारी, मग हासती परस्परी एकमेका पाहुनी. शिव म्हणे धन्य भवानी, त्यांची आणिले मज समजावूनी, सूत शौनकादिका लागोनी, कथा सांगे विचित्र. करी विणा घेऊनी ब्रह्मसुत, शिवांजवळी आला अकस्मात, म्हणे हे विश्वंभरा विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु. परिकांती नगरी शियाळ, धीर गंभीर उदार सुशीळ, कीर्तीने भरले दिग्मंडळ, सात्विक केवळ क्षमावंत. तेणे घातले अन्नरस, झाली वर्षी 10 सहस्र, इच्छा भोजन दान पवित्र, अतिताप्रती देतसे. अवनी जे अगम्य वस्त, भोजनी मागितली अकस्मात, ती प्रयत्ने आणूनी पुरवित, शिवभक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान, त्याच्या गृहाप्रती पंचवदन, कुच्चळ अतित वेशे धरून, येता झाला ते समयी. अंगणी उभा ठाकला येऊन, परमकोपी जेवी दावाग्न, दृष्टवचन बोले कठीण, रूपही संपूर्ण कुळच्छची. म्हणे मज दे इच्छा भोजन, नातरी जातो सत्व घेऊन, शियाळ सांगून येऊन, पाय धरिती सद्भावे. आणूनी बैसविला आसनी, त्याची क्रोध वचने सोचुनी, षोडशोपचारी पूजा करूनी, कर जोडूनी ठाकती पुढे. मागा स्वामी इच्छा भोजन, एरू म्हणे नरमांस दे आणून, तू चोर हेरा आणीसी धरून, त्याचे मांस न घे मी. धरुनी माझा उद्देश, विकता आणशील मनुष्य, ते न घे मी निशेष. सत्य सत्य त्रिवाचा, सांगुणा म्हणे कर जोडून, मी आपुले मांस देते करी भोजन. शियाळ म्हणे मानेल पूर्ण, माझे मांस देतो मी. एरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता, परी सर्व याचकांचे माता पिता, तुम्हा दोघांची बक्षिता. अन्नसत्र खंडेल, तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ, 5 वर्षाचा चिलेया बाळ, 32 लक्षणी वेल्हाळ, तो मज देई भोजना. ऐसे ऐकता वचन, माया मोह जाळ दूर करून, म्हणती अवश्य जाय घेऊन, मग सदाशिव बोलत, मी काय आहे रूक व्याघ्र रीस, भक्षू तव पुत्राचे मांस, उबगन मानून विशेष, पचवून घाली मज आता. माया मोह धरून कोणी करील जरी रुदन, तरी मी जाईन ओठोन, सत्व घेऊनी तुमचे. अवश्य म्हणून पतिव्रता, उभी ठाकोनी बाहे निजसुता, म्हणे बाळा चिलया गुणवंता, खेळावया कोठे गेलासी, तुझे लागी खेळंबला अतित, बाळा माये येई धावत. ऐसे ऐकता अकस्मात, बाळ आला धावूनी, अतिवासी करुनी गमन, माता पितयांचे धरी चरण, माता म्हणे तुझे पिशित दान. अतित मागतो राजसा, बाळ बोले स्नेहे करून, हा देह म्या केला शिवार्पण, अतित होता तृप्त पूर्ण, उमा रमण संतोषेल. ऐसे ऐकता झडकरी, बाळ घेतला कडियेवरी, पाकशाळे भितरी, घेऊन गेली वधावया. चिलेयासी चुंबन देऊन, हृदयी धरिला प्रीती करून, बाळ म्हणे पुढती येईन, तुझ्या उदरा जननीये. माया जाळ सर्व सोडून, मन केले वज्राहुनी कठीण, चिलयाचे शिर छिद्दून, काढिले मांस अंगीचे.
आपणाचे पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करोनिया उठवी भोजना अतिताते अतींद्रिय द्रष्टा शंकर अनंत ब्रह्मांडांचा समाचार सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठोनी चालला तात्काळ धावती चांगुना श्रेयाळ एरू म्हणे कळले सकाळ शिरकमळ ठेविले सर्व गात्रात शिरप्रधान तेची कैसे ठेविले वंचून तव ती दोघे धरती चरण तेही पचवून घालितो शोभन धरावा अंतरी नेणतपणे चुकलो जरी तरी सद्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसनी घेऊन म्हणे शिर येई बाहेर येऊन उखळात घालून कांडणा मज देखता करी आता अश्रू आलिया तुझ्या नैनिकी कष्टी झालिया अंतःकरणी तरी पुत्र गेला सत्वासी हानी करून जाईल तुमच्या अवश्य म्हणेन रूप ललना शिर आणोनी करी कांडणा सत्व पाहे कैलास राणा अंतरी सद्गद होऊनी निज सत्वाचे उखाळ धरिले कैर्याचे करी मुसळ कांडित बैसली वेल्हाळ निर्धार अचळ धरुनिया अतित म्हणे परम पंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पयफेन धवल दुरावेल जाणपा ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी की निच्छळ गंगा भरुनी जात मर्यादा धरुनिया तिचे पाहता निज वदन काळवंडला रोहिणी रमण मृगशा वाक्षी गुणनिधान उपमानाहीन स्वरूपाते म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशाला नृप किशोरा सुहास्य वक्रा राजीव नेत्रा एवनी उदरा धन्य केले तू सुकुमार परम गुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माता तुझ विण परदेशी आता दुबळी भणंग झाले मी कुचकमंडुली अतिसुंदरा कुंचकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भूलिंगासी एकसरा गळत्या लाविल्या तियेने म्हणे अतित जेऊनी जवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागीने अवसरी यावरी धीर न धरवे पै कैलास पंथ लक्षुण सख्या ऐकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्षद्वीपाचे केणेक वरून जासी कैलास राजपेठ लक्षुण तुझे संगती मी उद्धरेन मज टाकून जाऊ नको उदक विन जैसा मीन मी तैसे मी तान्ह्या तुझविन माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटेरी गुणवंता तुवा आपुली सार्थकता करुनी गेलासे शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझं ऐसा न दिसे बाळ मग ते पचवूनी तात्काळ उठा म्हणे अतिताते अतित म्हणे अवनीपती तू उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे ऐकता श्रियाळ नृपत झाला चित्ती संकोचित चांगुणा म्हणे नृपनाथा सत्व राखावे सत्वराता विन्मुख जाऊन द्यावे अतिता मनी चिंता न धरावी नवमास वाहिला म्या उदरात तुम्हासी जड नवे चव प्ररात पोटींचा पोटी घालिता सूत चिंता काय नृपश्रेष्ठा राव बैसला पंक्तीसी वा ताट वाढोनी आणिले वेगेसी अतित म्हणे चांगुनेसी तूही येई सवेग अवश्य म्हणून झडकरी येऊनी बैसली नृपसुंदरी यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वथा निपुत्रिकांचे न पहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दीपेवीण शून्य सदन पुत्रावीण तेवी तुम्ही नासिके वाचोनी वदन की वृक्ष जैसा फळावीण की बुबळावीण जैसे नयन शून्य सदन तुमचे केवी तवती बोले सद्गदित एक होता तो अर्पिला सूत चांगुणा म्हणे गेले सत्व अतित विन्मुख जाईल आता एक बाळ तो दिदला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहासी ऐसे बोलता चांगुनेसी अद्भुत गहिवर दाटला म्हणे सत्वही बुडाले सकळ रुथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करुनी ते स्नेहाळ हाक फोडी चांगुणा नैनी चालिल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा दीर्घस्वरे बाहे उमावरा पाव सत्वरी या कांती आहा झाले वंशखंडन न देखो पुढती पुत्र वदन ऐसे ऐकता अतिताचे नयन स्रव लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पीडित राजकिशोर आठवूनी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर ईस प्रसन्न होऊनी श्री शंकर काय देईल ते न कळेची अतित म्हणे चांगुनेसी
जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण राशी. यावरी सती काय बोले. मजनी पुत्रिक म्हणतील लोक, हा धुओनी काढी कलंक. ऐसे ऐकता कैलास नायक, बोलवे म्हणे पुत्रासी. सत्य मानुनी अतित वचना, दीर्घ हाका फोडित चांगुना. म्हणे चिलया गुण निधाना, येई स्नेहाळ धावनी. अतित तुझ विण न घे ग्रास, कोठे गुंतलासी खेळावयास. माझे ताने तू पाडस, सत्व राखे येऊनिया. तू न ऐसे जरी धावून, तरी माझा जाऊ पाहे प्राण. दश दिशा विलोकून, चांगुणा पाहे तेधवा. मागुती हाक फोडी वेल्हाळ, तो जैसे उगवे मित्रमंडळ. तैसा धावतची आला बाळ, पाहे शियाळ स्नेह भरे. अतित स्वरूप टाकून, शिव प्रकटला निजरूप पूर्ण. दशहस्त पंचवचन, दिनोद्धारण जगद्गुरु. चिलया शिवे हृदयी धरिला, निज अंकावरी बैसविला. शियाळ चांगुन ते वेळा, पायावरी लोळती. सुरवर सुमने वर्षती अपार, दुंदुभी नादे कोंदले अंबर. आनंदमय झाले नगर, धावती लोक पाहावया. शिवे आणविले दिव्य विमान, शियाळ चांगुना दिव्य रूप होऊन. चिलयासी सिंहासनी स्थापून, छत्र धरिले तयावरी. सचिवांसी निरोनी राज्यभार, विमानी बैसली सत्वर. निजपदी जगदुद्धार, श्रीशंकर स्थापितया. कांती नगरी सौख्य अगाध, त्रिभुवनी न माये आनंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंग नविटे कालत्रे. शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्यायापर्यंत. 14 भुवनांचे सारे यथार्थ, 14 अध्याय निर्मिले. की 14 विद्यांचे सार, 14 गाठींचा अनंत परिकर. की 14 पदे निरंतर, गयावर्जन घडहे. की चतुर्दश रत्नांचा प्रकाश, येथेची झाला एक रस. की 14 चक्रे निशेष, प्रिय 14 ही लोकांते. की 14 कांडे वेद, की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध. की 14 कोठड्या शुद्ध, शिवमंदिर निर्मिले. श्रवण पठण लेखन, निधिध्यास अनुमोदन. परमप्रीती करिता ग्रंथ रक्षण, फल समान सर्वांसी. इतुक्यांशी शिव होऊनी माऊली, करील निजांगांची साऊली. आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी, ग्रंथ श्रवणे प्राप्त होय. आदी व्याधी जाय निर्सोन, वंद्याही पावे पुत्र संतान. ग्रामा गेला बहुत दिन, पिता बंधू भेटेल. घरी संपत्ती दाटे बहुत, ऋणमोचन होय त्वरित. शत्रुशेय यथार्थ, दक्षिणमुखे वाचिता. शत आवर्तने करिता भक्तियुक्त, पोटी होय शिवभक्त सुत. ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूत न रिघे तेथे. त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निर्सोन. भावे प्रचित पहावी वाचून, नाही कारण अभाविकांचे. सोमवारी ग्रंथ पूजून अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षुण. शुचिभृत होऊनी करावे शयन, स्वप्नी प्रगटोन शिव सांगे. जे जे पडेल संकट, तेथे निवारील नीलकंठ. 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ, वेगळाले लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगलाचरण, दाशार्य रायाचे आख्यान. कलावतीने पती उद्धरिला पूर्ण, हेची कथन निर्धारे. द्वितीयाध्यायी निरूपण, शिवरात्री कर्म विपाक कथन. तिसऱ्यात गौतम कथा सांगोन, कल्पाशपाद उद्धरिला. चौथ्यात महाकाळलिंगार्चन, गोप बाळ गेला उद्धरून. पाचव्यात उमेने पुत्र जाळून, राज्य स्थापिला शिवप्रसादे. 6वा अध्याय अतिरसिक, सीमंतिनी आख्यान पुण्यकारक. 7वा 8वा सुरस कौतुक, भद्रायुरायाचे कथन पै. 9मात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस. जन्मदुःखे कथिले बहुवस, अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदा आख्यान. 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण, महानंदा गेली उद्धरोन. भद्रसेन राव तरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने भर दिला भस्मासूर. 13व्या अध्यायात समग्र, शिवगौरी विवाह पै. 14व्यात शिव अपहरणान विनोद, गौरी भिल्लेणी झाली प्रसिद्ध. पुढे शियाळ चरित्र अगाध. 14वा अध्याय संपूर्ण हा. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद संप्रदाय परम अगाध. क्षीरसागरी गोविंद, आधी उपदेशी कमलोद्भवा. तेथुनी अत्रि ऋषी प्रसिद्ध. पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय अगाध. त्यापासूनी सदानंद, रामानंद यती तेथोनी. तेथोनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार. त्यावरी कल्याणी राहणार, सहजानंद यतींद्र पै. तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध, त्यापासाव पितामह दत्तानंद.
पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो. पंढरीहून 4 योजने दुरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी. तेथील देशलेख निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद. पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण. तेथेच समाधीस्थ होऊन अक्षयवस्ती केली पै. तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता. वंदुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला. शके 1640 विलंबी नाम संवत्सरास. शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास. रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्मकमंडलूच्या तिरी द्वादशमती दामनगरी. आद्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे. शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत 14 अध्यायापर्यंत. जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रित्यर्थ होका सदा. अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदुद्धारा. श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय अभंगा दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड. सदा परिसोत सज्जन अखंड. 14 गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री शिवलीलामृत समाप्त.